मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमणवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदिवीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम. आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये गुणभद्र आचार्य आम्हाला अनुशासनबद्ध कसं जीवन जगावं याविषयी मार्गदर्शन करत आहे 4 आराधनांच्या माध्यमातून. दर्शन आराधना आपण बघितली, ध्यान आराधना, तप आराधना आमची सुरू आहे आणि या अनुषंगाने आचार्यांनी काल आपण बघितलं की तपस्वी हे सर्वात परमसुखी आहे आणि तेच प्रशंसा करणं योग्य आहे, त्यांचीच प्रशंसा केली पाहिजे कारण त्यांच्यामध्ये खूप गुणांचा संचय आहे. ते महान आहे, महाव्रतांचं ते पालन करतात. महाव्रतांचं पालन केल्यामुळे व्यक्ती महान बनते आणि ते महान पदाचे धारक त्यांची आराधना करतात आणि म्हणून देखील ते महान आहे. आणि याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये अतुल वैराग्य आहे. नंतर शास्त्राचं चिंतन, निरंतर शास्त्राचं चिंतन आहे. उत्कृष्ट प्रकारची करुणा बुद्धी, परदया, स्वदया त्यांच्या जीवनात आहे. अंधकाराचा नाश करण्यामध्ये त्यांची बुद्धी ही प्रवीण आहे. विभेद करण्यात, भेद करण्यात त्यांची बुद्धी ही प्रभेद आहे. आणि शेवटी ज्या वेळेला शरीराची अस्थिरता त्यांना जाणवते, शरीर सुटणार आहे याची प्रतीती त्यांच्या जीवनात येते, त्यावेळेला यथोक्त विधान करून म्हणजे यथोक्त विधानाच्या माध्यमातून त्यांचं जे काही आहे उत्तमार्थ प्रतिक्रमण आधी करावं लागतं, नंतर संसरण रोहन करावं लागतं, दिशा निर्देश करावा लागतात, 48 निर्यापकांचं सानिध्य उत्कृष्ट रीतीने त्यांच्या जवळ असावं लागतं, नसले तर 4 पण चालतात. तर अशा तऱ्हेने ही त्यांची सल्लेखनेची प्रक्रिया सांगितलेली आहे आणि या सल्लेखनेनुसार ते आपल्या शरीराचा त्याग करतात. अशा प्रकारचं हे समाधी मरण आदी ह्या सगळ्या अशा महान महान गोष्टी त्यांच्या जीवनात हे उत्कृष्ट तपाच्या अनुष्ठानाचंच फल आहे हे आम्हाला नक्की त्या ठिकाणी दिसतं. त्यानंतर आपण श्लोक बघणार आहोत की मुनींचं अनुष्ठान आपण बघितलं की अशी अलौकिक वृत्ती आहे. सिंहाप्रमाणे ते निर्भय आहे. काया सोडताना यत्किंचित देखील मनामध्ये त्यांच्या कुठल्याही तऱ्हेचा विकल्प असत नाही. आता प्रश्न शिष्याचा परत आलेला आहे की तप करण्यानी काय तप सांगितलं. जर शरीराला आम्ही खाद्य दिलं नाही तर आमचे संक्लेश परिणाम वाढतात. शरीरासोबत जर योग्य सामंजस्य असेल तर परिणामात शांती असते आणि जर आम्ही त्याची शांती केली नाही तर काय क्लेश वाढतात, संक्लेश परिणाम वाढतात. आणि जर दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर शरीर तर धर्माचं साधन आहे. कारण व्रत पालन करायचे तर शरीराची साथ आम्हाला गरजेचे आहे. शक्तीतच त्याग तप करायचा असेल तर आम्हाला नक्की शरीराची सोबत असावी लागते. आमचं वात पित्त कफ जर व्यवस्थित असेल तरच आम्ही उपवासादी, अनशन, अवमौदर्य, वृत्ती परिसंख्यान हे तप करू शकतो. किंवा आमच्या मानसिक स्वास्थ्य असेल तरच आम्ही प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त जीवनात धारण करू शकतो. आणि म्हणून आमचं शरीर हे कसं आहे
तर धर्मासाठी साधन सांगितलं आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक त्याचं जतन करायला पाहिजे. शरीर धर्मसंयुक्तम रक्षणीयम प्रयत्नतः. आणि आपणही म्हणतो की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर जर स्वस्थ असेल तर आम्ही धर्म साधन करू शकतो. जर आम्हाला उपवास सहन होत नसेल, आम्ही एकासन करू शकत नसू, आम्हाला वारंवार पेय पदार्थ पाहिजे असतील, तर आम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्रत आराधना करता येत नाही. म्हणून शरीर कसं आहे तर धर्माचं साधन म्हटलं जातं. याच्या माध्यमातून आम्ही आमचा धर्म साधता येऊ शकतो. आता आचार्यांजवळ तर प्रत्येक शंकेचं उत्तर आहे. आचार्य सांगतात, उपाय कोटी दूरक्षे स्वतस्तत इतोन्यतः सर्वत पतने प्राये काये कोयम तवाग्रहः. तू कितीही कोटी उपाय कर, तुझ्या समोर एखादा बॉडीगार्ड ठेव, तुझ्या मागे, तुझ्या चारी बाजूंनी तू असं संरक्षण कवच निर्माण कर. तू कितीही तलवारींच्या मध्यभागी चल, सगळ्या प्रकारच्या शस्त्र अस्त्र तुझ्या सभोवती असेल, कोटी उपाय तू कर. अभेद्य अशा गड किल्ल्यामध्ये तुझा निवास ठेव, काचेच्या पेटीमध्ये जिथे काहीही दुसरं कुणी मुंगी देखील प्रवेश करू शकत नाही, अशा ठिकाणी तू त्या घरामध्ये राहा. हे सगळं कोटी उपाय तू कर, पण ती कोटी उपाय देखील दुहुहु रक्षे करण्यासाठी समर्थ नाही. तू स्वतःकडून पण संरक्षित होऊ शकत नाही आणि इतरांच्या माध्यमातून देखील या शरीराचं संरक्षण करू शकत नाही. स्वतः ततः इतः अन्यतः. कारण काय आहे तर सर्वतः पतन प्राये. हे शरीर पतन प्राय आहे. हे नक्की अधोगतीला जाणार आहे. शीर्यते इति शरीर, जे क्षीर्ण होणार आहे. प्रतिक्षण तिच्यामध्ये स्थित्यंतर सुरू आहे आणि प्रतिक्षण तिच्यामध्ये अशा प्रकारे जीर्ण शीर्ण अवस्था येते आहे. तरुणपणापासून वार्धक्यापर्यंतची वाटचाल ही अत्यंत कष्टदायक वाटते. वार्धक्यामध्ये हाती काठी अशा प्रकारे, म्हणजे आमच्या हातामध्ये काठी येते, दंत पलित होतात, केस पांढरे होतात, शरीर प्रत्येक वेळेला आम्हाला जबाब देतं. अशा परिस्थितीमध्ये या कायेची काहीही निश्चिती नाही. कितीही उपाय केला तरीही या कायेचं संरक्षण होऊ शकत नाही. आणि म्हणून तू हट्टाने जर हट्टवाग्रह, तुझा आग्रह का आहे की या शरीराला मी टिकवूनच धरेन, शरीर टिकून राहू शकत नाही. तशी ही आमची औदारिक शरीराची मर्यादा सांगितलेली आहे. औदारिक शरीर, समजा उत्कृष्ट आयु एखाद्याला प्राप्त झाली तर ती कोणत्या काळात होऊ शकते आणि ती उत्कृष्ट आयु औदारिक शरीराची किती सांगितलेली आहे. औदारिक शरीराची उत्कृष्ट आयु ही किती असू शकते. औदारिक म्हणजे मनुष्यांची, मुख्यतः प्रायः करून मनुष्यांची उत्कृष्ट आयु ही किती असू शकते. 84 लाख पूर्व. 84 लाख पूर्व तर आदिनाथ स्वामींची होती. ही चतुर्थ अच्छा. काळामधली होती. 3 पल्ले. हा, 3 पल्य. उत्तम भूमी मधल्या जीवाची उत्कृष्ट आयु ही 3 पल्ल्याची असते आणि ते 3 पल्ल्यापर्यंत अत्यंत सुखाने त्या आयुचा उपभोग घेतात. कारण त्यांच्या जीवनामध्ये योगाची प्रचुरता नसते, कारण त्यांना विकल्पच काही जास्त नसतात. आजच्या सारखी धावपळ भूक भूमीतल्या जीवांना नसते. चतुर्थ काळात 1 कोटी नाही, चतुर्थ काळाच्या आधीचा काळ आहे हा. दुसऱ्या काळात हा
सुषमा पहिला काळ, पहिल्या काळात भोगभूमीचा पहिला काळ. पहिल्या भोगभूमीमध्ये काळामध्ये 3 पल्ल्याची उत्कृष्ट आयु सांगितली आहे आणि 2 पल्ल्याची जघन्य आयु सांगितलेली आहे. दुसऱ्या काळामध्ये 2 पल्ले एक समय ही उत्कृष्ट आयु सांगितली आणि 1 पल्ल्याची जघन्य, अशा रीतीने ते लावायचं. तर ही जी आयु मिळणार आहे, ही आयु ज्या जीवांना प्राप्त झाली ते जीव भोगभूमीत जीव आहे, उत्तम भोगभूमी मधले आहे. आजही भोगभूमीमध्ये देवकुरू आणि उत्तर कुरू या ठिकाणी आजही उत्तम भोगभूमी आहे. तिथल्या लोकांची आयु हो हो त्यांचं वज्र ऋषभ नाराचंच संवर्णन आहे. समचतुरस्र संस्थान असते त्यांचं. फक्त मोक्ष नाही होते, मोक्ष तर नाही, चौथ्या गुणस्थानाच्या वर ते जाऊ शकत नाही. म्हणजे व्रत पण पाळू नाही शकत. भलाई त्यांचा आहार 3 दिवसाआड बोरा एवढा आहार म्हटला जातो. बोरा एवढा 3 दिवसांनी आहार घेतात. पण मधल्या काळात संयम नाही धारण करू शकत. आम्ही इथे संयम धारण करू शकतो, तिथे ते यत्किंचित देखील संयम धारण करू शकत नाही. चौथ्या गुणस्थानाच्या वर ते जाऊ शकत नाही. म्हणून भोगभूमीचं आयुष्य तेवढं असेल तरी देखील त्यांच्याही जीवनात शेवटी ती आयु संपणारी आहे. कोणाचाही देह हा अजरामर नाही. जरी आम्ही देवांना कोणती संज्ञा देतो, देवांना अमर असं म्हणतो. अमर याचा अर्थ काय? ज्यांना मरण नाही त्यांना अमर म्हणतो. पण देव अमर आहे का खरे? देव पण अमर नाही. देवाधी देव जे सिद्ध बनले ते मात्र अमर आहे. पण देवगतीतले देव जरी सर्वार्थ सिद्धीचं त्यांचं आयु असेल ते 30 सागराची, तरी देखील त्या ठिकाणाहून च्युत होऊन त्यांना मनुष्य पर्याय धारण करूनच अमरपदाची प्राप्ती करावी लागते. ही भवितव्यता आहे शरीराची. शरीर कितीही देखणं असेल, सुबक असेल, सुंदर असेल, तरी देखील ते वार्धक्याकडे झुकल्यानंतर त्या शरीरामध्ये अत्यंत बदल घडतात. शरीर साथ देत नाही, शरीर कमकुवत होतं, कारण शरीराची तीच भवितव्यता आहे. आणि या शरीराला म्हणजे शवाला जर आम्ही इकार जोडला, शवाला जर इकार जोडला तर आमचं शरीर शिवत्वाला प्राप्त होऊ शकतं, कल्याण करता येऊ शकतो. म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात आहे की तू हट्टाने हा आग्रह धरू नको. शरीराच्या रक्षणाचा प्रयत्न निरर्थक आहे. शरीर कितीही टिकवून ठेवलं तरीही ते टिकून राहू शकत नाही. याला उत्तम आम्ही पदार्थ अन्न खाद्य दिलं तरीही त्याची परिणती ही अत्यंत असुची पदार्थांमध्ये होते. घास तोंडात टाकल्यानंतर त्याचं परिवर्तन कशात होतं? आम्ही खूप सुंदर रीतीने घास खातो, त्याचं परिवर्तन सप्त धातू मध्ये होतं. रक्त, मांस, हड्डी याच्यामध्ये हे सगळं आमचं खाणं चाललेलं आहे. अशा तऱ्हेने या शरीराची हीच भवितव्यता आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मंगतरायजींच्या जर आम्ही 12 अनुप्रेक्षा पाहिल्या तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की ओस बिंदु जो गले धूप में वा अंजुली पाणी, छिन छिन यौवन छीन होत है क्या समझे प्राणी, इंद्रजाल आकाश नगर सम जग संपत्ति सारी, अथिर रूप संसार विचारो सब नर अरु नारी. काय सांगितलं? ओस बिंदू, दव बिंदू आहे आणि तो उन्हामध्ये आहे. ऊन तपलं थोडस देखील की दवबिंदू पाहता पाहता नष्ट होतो. किंवा हाताच्या अंजुलीमध्ये आम्ही पाणी घेतलं, कितीही पक्की अंजुली असेल तरी थेंब थेंब पाणी त्याच्यातून निसटून जातं. अंजुली आमची रीती होते. यौवन आम्ही कितीही सौंदर्य प्रसाधन वापरून यौवन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील छिन्न छिन्न होत आहे, छिन्न होणार आहे, ते संपुष्टात येणार आहे. इंद्रजाल आकाश नगरी
आकाशामध्ये आम्ही ढग फिरत आहे आणि त्या ठिकाणी नगरी आहे अशी कल्पना केली तर ती जशी वाऱ्याच्या एका झोताने निघून जाते आणि त्याप्रमाणे या जगतामध्ये देखील संपत्ती सगळी जग हे सगळं कसं आहे अथिर अस्थिर आहे. याच्यामध्ये शाश्वत काहीही नाही. आमचं शरीर देखील शाश्वत असणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे आम्ही तर या अथिर अशा शरीराचा उपयोग करून आम्ही स्थिर आत्मतत्वाकडे लक्ष केंद्रित करायचंय. हा या गाथेचा सारांश आहे. आता पुढचं सांगतात. एक प्रश्न आहे विद्या क्षेत्रामध्ये मग आता जे तीर्थंकर होते त्यांची सामान्य माणसाची आयु किती राहते? विदेह क्षेत्रामध्ये 1 कोटी पूर्व आयुष्य उत्कृष्ट आयुष्य आहे त्यांचं. 1 कोटी पूर्वाचं. प्रत्येकाचीच 1 कोटी पूर्व आयु राहील असं नाही आहे. आणि त्यांची उंची पण त्या ठिकाणी 500 धनुष्य असू शकते. प्रत्येकाचीच 500 धनुष्य नाही आहे, परंतु 500 धनुष्य पर्यंत त्यांची उंची असू शकते. म्हणजे आपल्याकडे जेव्हा चतुर्थ काळ होता तेव्हा जशी व्यवस्था होती तशी व्यवस्था म्हणजे सुरुवातीला जी व्यवस्था होती आदिनाथ स्वामींच्या काळामध्ये तशा प्रकारची व्यवस्था विदेह क्षेत्रामध्ये नित्य विद्यमान असते. म्हणून त्या ठिकाणी 1 कोटी पूर्वाची आयु बऱ्याच लोकांना असू शकते. त्यापेक्षा काही कमी राहील. पूर्वामध्ये राहील काहींची आयु तर अशी त्यांची आयु कमी असते किंवा जास्त जगण्य उत्कृष्ट असा भेद तिथे असू शकतो. आता आयु आणि देह दोनही अस्थिर आहे हे सांगतात. अवश्यम नश्वरेरिभीर आयु कायादिभीर यदि शाश्वतम पदमायाती मुधा यातमवैहिते. आता वरच्या याच्या म्हणजे श्लोकामध्ये सांगितलं की ही आयु नश्वर आहे. शरीर नष्ट होणारच आहे. शरीराची भवितव्यता शीर्ण होणं याच्यामध्येच आहे. जर आयु जर आमची नष्ट होणार आहे आणि देह जर आमचा नष्ट होणार आहे दोन्ही पण आयु देखील आमची आयु तर जर औदारिक शरीराचा विचार आम्ही केला तर औदारिक शरीराची आयु जर आम्ही बघितली तर विग्रह गतीमध्येच आमच्या आयुष्याचे 3 समय व्यतीत झालेले त्याला आम्ही गिनतच नाही. त्यानंतर गर्भामध्ये 9 महिनेपर्यंत आमची आयु नष्ट झालेली आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं आम्ही धर्मकार्य किंवा काहीही करू शकत नाही. आणि 9 महिन्यानंतर जन्म होतो. जन्म झाल्यानंतर आम्ही तो आमचा जन्मतिथी मांडतो पण आमचा जन्म 9 महिने आणि विग्रह काल जो आहे तेव्हाच झालेला आहे. वास्तविकता म्हणजे एवढा आयुष्याचा काळ आमच्या जीवनातून आधीच निघून गेलेला आहे. तर अशा प्रकारे आमचं आयुष्य हे प्रतिक्षण नष्ट होत आहे. एक एक क्षणाचा जर आम्ही हिशोब ठेवला शरीरामध्ये नोकर्म वर्गणांचं ग्रहण सतत सुरू आहे आणि नोकर्म वर्गणांचं परत निघून जाणं पण सुरूच आहे. तर अशा प्रकारे आमची आयु आणि देह हे दोनही अस्थिर आहे आणि आमच्या शरीराचे कर्म तरी आम्हाला पुढच्या भवात साथ देतील. कदाचित कर्म जाणार आहे दुसऱ्या भवात पण आमचा नो कर्म म्हणजे शरीराचा अंतिम निषेक उदयात येईल त्यावेळेला या औदारिक शरीराचे जेवढे काही आमच्या जवळ परमाणू असतील या पूर्ण परमाणूंचा इथेच नाश होणार आहे. ते क्षयाला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे ही आमची आयु आहे आणि देह आहे असे अस्थिर आहे. मग आम्हाला काय करायला पाहिजे तर या अस्थिरतेला माध्यमातून आम्हाला स्थिर तत्व कसं प्राप्त करता येईल त्याचा प्रयत्न करायचा आहे. जर अस्थिर आहे तर त्याला तर आम्ही टिकवूच शकत नाही. हे तर पहिल्यांदा जितक्या लवकर आम्ही समजू तितक्या लवकर आम्ही ध्रुव तत्वाचं अवलंबन घेऊ. म्हणून या ठिकाणी या श्लोकामध्ये 17व्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की अवश्यम नक्की समजा हे की नश्वरेही काय तर आयुही कायादिभिही यदि
जर आमची आयु आणि काया जर दोनही नष्ट होणार आहे तर शाश्वतम पदमायाती, आम्ही या तत्वांच्या अस्थिर तत्वांचा उपयोग करून घेऊन आम्हाला अविनश्वर पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि म्हणून ते तुला अनायासास आता प्राप्त झालं आहे असं तू समज की आता मला ह्या पदाच्या मागे लागायचंय. हे तर सगळं नश्वर आहे, हे तर जाणार आहे. मी कितीही टिकवलं, संरक्षण केलं तरी हे टिकणार नाही. आता मला एकच माझ्या जीवनात ध्यास आहे की मला असं ध्रुव तत्व हवं आहे की त्या ध्रुव तत्वापासून मी कधीही चलायमान होणार नाही, अचल तत्व असं मला या ठिकाणी अभिप्रेत आहे. जेव्हा आम्ही या शरीराचा आणि आयुचा विचार करतो यावेळेला परत आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये नारायणाचं पद त्याला प्राप्त झालेलं होतं आणि बलरामासारखा मोठा भाऊ त्याच्या जवळ होता. दोघांचंही अत्यंत असं निकट घनिष्ठ असं त्यांचं नातं होतं, मित्रत्वाचं, बंधुत्वाचं. आणि त्याच्यामध्ये दोघही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. असं असताना सुद्धा ज्या वेळेला द्विपाय नेमिनाथ स्वामींच्या समवशरणामध्ये दिव्यध्वनी फिरली. कोणती की द्विपायन मुनींच्या माध्यमातून द्वारका नगरी जळणार आहे. द्वारका नगरी जळणार आहे 12 वर्षांनी दिव्यध्वनी झाली. या दिव्यध्वनीवर अनेक लोकांचा विश्वास बसला, कारण भगवान खोटं बोलणार नाही ही बऱ्याच लोकांची अकाट्य श्रद्धा होती. बऱ्याच लोकांना श्रीकृष्णानी आणि बलरामानी द्वारका नगरीत दवंडी पिटवली की ज्या ज्या लोकांना द्वारका नगरी सोडून जायचं असेल ते नगरी सोडून जाऊ शकतात. मुनिव्रत धारण करायचं असेल तर ते मुनिव्रत धारण करू शकतात. अनेक लोकांनी द्वारका नगरी सोडली आणि मुनिव्रताचं धारण केलं. पण बलराम आणि श्रीकृष्ण मात्र द्वारका नगरी सोडून जाऊ शकत नव्हते. अपरिहार्यता होती. नारायण पद त्यांचं होतं आणि यांचं बलरामाचं पद होतं. ते द्वारका नगरी सोडून जाऊ शकत नव्हते. त्यांच्यासोबत कृष्णाचे आई वडील देखील द्वारका नगरीमध्ये राहिले. त्यांना देखील दीक्षा घेण्याचा भाव झाला नाही. जसं द्विपायन मुनींचा नगर प्रवेश होणार त्यावेळेला नगराला आग लागली. कथा माहिती आपल्याला. नगराला आग लागल्यानंतर द्वारका नगरीमध्ये श्रीकृष्ण आणि बलरामानी एक रथ सज्ज केला आणि त्या रथात आपल्या आई वडिलांना बसवलं आणि द्वारका नगरीतून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या वेळेला जसे वेशी जवळ आले म्हणजे द्वारका नगरीतून बाहेर पडेल, वेश होती मोठी द्वारका नगरीला, परकोट होता. त्या परकोटाजवळ ते आल्यानंतर रथ जसा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, आकाशवाणी झाली आणि सांगितलं हा रथ बाहेर जाऊ शकत नाही. फक्त कृष्ण आणि बलराम हे दोघच याच्यामधून बाहेर पडू शकतात. बाकी कुणीही या ठिकाणाहून बाहेर पडू शकत नाही. आणि त्या अवस्थेत, अत्यंत शोकाकुल अवस्थेत आई वडिलांना त्याच ठिकाणी सोडून दोन्ही भावांना द्वारका नगरीमधून बाहेर पडावं लागलं. अशा तऱ्हेची ही भवितव्यता की त्यांना त्या ठिकाणी भाव झाला नाही म्हणा किंवा अजून काही असेल, तर त्यांना त्या ठिकाणी या नश्वर देहाच्या माध्यमातून अविनश्वर पद प्राप्त करण्याचा अभिप्राय राहिला नाही. आणि श्रीकृष्ण आणि बलरामाचा मोह त्यांच्या जीवनात प्रबल ठरला आणि दोघं भाऊ बाहेर पडले. दोघं भाऊ बाहेर पडल्यानंतर देखील जरद कुमाराच्या बाणाने श्रीकृष्णाचा नंतर वनामध्ये, काही काळानंतर वनामध्ये वध झाला. आणि म्हणून त्याच मंगतरायजींच्या 12 भावनेमध्ये ते म्हणतात की चक्ररत्न हलधरसा बाई काम नहीं आया, एक तीर के
लगत कृष्ण की विनश गई काया. वास्तविकतः श्रीकृष्णाचं जे शरीर होतं हे वज्र ऋषभ नाराचं संवहन वाले ते होते. असं असताना देखील वास्तविक त्या शरीराला लवकर बाधा पोचत नाही, कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही, कोणत्याही प्रकारचे फ्रॅक्चर वगैरे अशा सारख्या गोष्टी तिथे होत नाही. पण एक जरद कुमाराचा बाण त्यांच्या मर्मभेदी पायाला लागला आणि श्रीकृष्ण मृत्यूला प्राप्त झाला. बलरामानी तिथून ते प्रेत जवळपास आपल्या खांद्यावर वाहून तुंगी मांगी तुंगी मध्ये ते आणलंय आणि मांगी तुंगीच्या 2 पहाडाच्या मध्ये कृष्ण दहन भूमी आहे, तिथे श्रीकृष्णाचं दहन झालं. तर कथा सांगायचं कारण की शरीर नष्टच होणार आहे. श्रीकृष्णाचं शरीर टिकलं नाही, कोणत्याही तीर्थंकरांचं शरीर देखील या ठिकाणी कापरासारखं उडून जाणार आहे. म्हणजे शरीराची भवितव्यता तशाच प्रकारची आहे. पण ज्या शरीराच्या नश्वरतेचा उपयोग करून त्यांनी आपल्या अविनाशी पदाची प्राप्ती करून घेतली, त्यांना आम्ही आजही उपास्य मानतो, आराधनीय मानतो, त्यांची आम्ही वंदना करतो. अशा प्रकारे आम्ही आमच्या आयुष्याकडे बघायला हवं आहे. यानंतर सांगतात आयुची क्षणभंगुरता, आयु देह हो अस्थिरता, गंतुमुच्छ्वास निश्वासेरभ्यस्ततेश संततम, लोकः पृथक्तो वांछत्यात्मानमजरामरम. इतकं सुंदर वर्णन या श्लोकामध्ये परत करतात की आम्ही निरंतर श्वास घेतो आणि श्वास सोडतो. आणि मानतो काय? आम्ही हे मानतो की श्वासोश्वासाच्या माध्यमातून आम्ही जीवन जगतो आहे. जीवन जगण्यासाठी श्वास उच्छ्वास घेणं गरजेचं आहे. आचार्यांची दृष्टी फार वेगळी आहे. आचार्य या ठिकाणी हे सांगतात की निरंतर तुझा जो श्वास उच्छ्वासात घेण्याचा हा अभ्यास आहे तो काय आहे, तर हा जो अभ्यास आहे याच्या माध्यमातून हा जीव प्रति समय या शरीरातून निघण्याचा जणू काही अभ्यास करत आहे. लक्षात घ्या, आचार्यांना काय म्हणायचंय. आम्ही मानतो की श्वास उच्छ्वास घेतल्याने आमचं शरीर टिकणार आहे, आणि आचार्य या ठिकाणी सांगतात की निरंतर उच्छ्वास निश्वासाच्या द्वारे तू या शरीरातून बाहेर पडण्याचा अभ्यास प्रतिक्षण करतोय. केवढी तफावत आमच्या मान्यतेत आणि आचार्यांच्या दृष्टिकोनात आहे. आम्ही कधीतरी या पद्धतीने विचार केलेला आहे का की आमचा श्वास आम्ही सोडतो आहे, तसं आवीची मरण म्हटलंच आहे, पण एवढ्या अशा प्रकारच्या की हा जीवाचा जणू काही शरीर धारण केलं, शरीर धारण केल्यानंतर लगेचच त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाली की श्वासोश्वास पर्याप्ती कुठे पूर्ण होते? थोडा वेगळा प्रश्न. आपण 24 ठाणा पाहिल्या. जीवाच्या 6 पर्याप्ती आहे. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती, श्वासोश्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती आणि मन पर्याप्ती. ज्या वेळेला हा जीव जन्म घेतो, म्हणजे जन्म म्हणजे विग्रहगतीत नाही, विग्रहगतीत आल्यानंतर जन्मस्थळावर येतो, जन्मस्थानी येतो, त्या ठिकाणी ज्या औदारिक वर्गणा तो ओढतो, औदारिक वर्गणा त्यांनी ग्रहण केल्या, त्यावेळेला त्याच्या पर्याप्तीला सुरुवात झाली. ती दशा निवृत्त अपर्याप्तक दशा म्हटली जाते, ज्याच्या पर्याप्ती पूर्ण होणार आहे. इतकं बारीक मी सांगत नाही. तर त्या ठिकाणी त्याला आहार पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत, शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत, इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत आणि श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत श्वास असत नाही.
विदाऊट श्वासोश्वास त्या ठिकाणी तो जीव आहे इतका काळपर्यंत. म्हणजे पहिलं शरीर सोडलेलं आहे, विग्रहगतीचा काल, विग्रहगतीच्या काळानंतर औदारिक शरीराचा काळ, औदारिक शरीराचा शरीर पर्याप्तीचा काळ, नंतर शरीर पर्याप्ती नंतर इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होणार, मग श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होणार. आणि श्वासोश्वास पर्याप्ती जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला जीवाचा श्वासोश्वास प्राण सुरू होतो. तोपर्यंत श्वासोश्वास विदाऊट हा जीव जिवंत असतो. आणि असं किती वेळ लब्ध पर्याप्त जीव असेल तर तो श्वासही घेऊ शकत नाही, तर त्याचा मृत्यू होतो. असं त्याचं लगातार लगातार क्षुद्रभव त्याचे निरंतर निरंतर सुरूच असतात. आणि म्हणून हे सत्य आम्हाला जाणायचं आहे की आम्ही श्वासोश्वासांनी जगतो, हा तर आमचं उपचरित कथन आहे. वास्तविकतः हा निरंतर हा जीव चैतन्य प्राणांनी जगतो आहे. आणि जसा श्वासोश्वास सुरू झाला, प्रत्येक श्वासागणित या देहाशी यांनी जे नातं ठेवलेलं होतं ते सोडण्याचा त्याचा अभ्यास पण सुरू झाला. म्हणून हा जीव निरंतर गंतुम उच्छ्वास निश्वासही अभ्यस्त तेश संततम, सतत तो त्याचा अभ्यास करीत आहे. आणि त्याक्रमाने लोकहा पृथक, जर लोकहा पृथक म्हणजे हा विवेकी त्याचा अर्थ असा लावतो की त्याची आयु यामुळे सुरू आहे, या क्रमाने प्राणी त्याची आयु सुरू आहे. म्हणजे श्वासांना कधी कधी तो रोखतो. तो काय मानतो, माझे श्वास लिमिटेड आहे, मला जे मिळालंय. जसं योग दर्शन जे आहे, योग दर्शनामध्ये हीच मांडलेलं आहे. काय मांडलेलं आहे की आम्ही म्हटलं की आम्हाला आयु नियत मिळालेली आहे. ते सांगतात आयु नाही, तुला श्वासोश्वास नियत मिळालेले आहे. आणि जर तू जितका दीर्घ श्वास घेशील तितकं तुझं जीवन दीर्घ राहील. आणि अशा तऱ्हेची ही थोडी आमची कधी कधी मान्यता असल्यामुळे कुंभक करायला पाहिजे. जास्तीत जास्त अंतरकुंभक बहिर्कुंभक साधता येतो का, श्वासामधलं दीर्घता वाढविता येते का, तर आमचं आयुष्य वाढू शकतं अशी मान्यता आमची असते. आणि आचार्य इथे सांगतात की अशा प्रकारे तू कितीही म्हटलं तर यामुळे तुझं तारुण्य टिकणार नाही, वृद्धत्व यायचं ते येणारच आहे, तुझी आयु देखील त्या ठिकाणी वाढणार नाही. आणि दोनही आयु आणि देह हे दोनही जीवनात नष्ट होणारे आहे. म्हणून त्याला तू स्वीकार कर की ही आयु संपणार आहे आणि माझा देह पण शीर्ण होणार आहे, पुढे माझी क्षमता राहणार नाही. आज जे मी करू शकते कदाचित भविष्यात ते मी करू शकेल असं मी गॅरंटी देत नाही. त्यामुळे आज जे आमच्या हातामध्ये क्षण मिळालेले आहे त्याचा मॅक्झिमम उपयोग करून आम्हाला आमच्या आत्मतत्वाची सुरक्षा किंवा आत्मतत्वाची उपलब्धी म्हणजे प्रतीती, मला माझी जीवनात मी आहे आत्मा एवढं सत्य मला लवकरात लवकर उजागर व्हावं, अशा प्रकारची भावना आम्हाला निरंतर याच्या माध्यमातून ठेवायची आहे. इथे आपण थांबूया आज. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.